लोकांची गर्दी होती, परंतु ऐन वेळेस संपूर्ण उमेदवारी लिस्टमध्ये काटछाट करण्यात आलेली आहे. जवळपास 70 ते 75 जागा तुमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईत लढतोय. हा निर्णय काय घेण्यात आला, कारण की इच्छुक उमेदवारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या पक्षाकडे होती? कारण इच्छुक उमेदवारांची संख्या पक्षाकडे जवळपास 110 वाट लढवण्या इतपत नक्की त्या ठिकाणी होती. परंतु कारण मी आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई, मुंबईतील माझे सर्व सहकारी आम्ही एकत्रितपणे बसलो होतो. मुंबईमधील पक्षाच्या एकंदरीत संघटना याच्याबद्दलची वास्तवतेचं भान असणारे आम्ही आहोत. कार्यकर्ते स्वाभाविकपणाने उमेदवारी मागू शकतात, परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये एक एक प्रभागाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे त्याचा आम्ही आमच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा केली आणि त्याच्यातून तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला. परंतु ज्यावेळेस तुमची पहिली 37 उमेदवारांची लिस्ट जाहीर झाली, त्याच्यामध्ये जवळपास 9 ते 10 उमेदवार जे आहेत ते मुस्लिम धर्मीय संपूर्ण उमेदवार पाहायला मिळालेले होते. एकंदरीतच ज्या ज्या ठिकाणी इच्छुक उमेदवार देखील पक्षाकडे येत होते ते सगळ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल कॅन्डिडेट्स होते आणि त्यामुळे कुठे पक्षावरती एक वेगळ्या प्रकारची टीका सुद्धा होत होती की मुस्लिम एकाच समुदायाला जास्त प्रमाणात तिकीट दिली जात असेल ती टीका होती. एक असं की आपण हे जे काय विचारत मला हे दुर्दैवी आहे. मुंबई बहुभाषिक शहर आहे, बहुधर्मीय शहर आहे. आपण वेगवेगळ्या राजकीय प्रमुख राजकीय पक्षांची जर काही यादी पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्व समाजाच्या सर्व धर्मियांचा समावेश त्या ठिकाणी आहे. मुंबईमध्ये आज ख्रिश्चन धर्मीय मोठ्या प्रमाणावरती आहे, आंबेडकरी चळवळीची संघर्षाला वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे, काही जागा राखीव असतात. म्हणून मी म्हटलं की हिंदी भाषिक आहे, उत्तर भारतीय आहे. अशा वेळेला त्यांची निवड करणं काही अयोग्य आहे असं म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाच्या बद्दलच्या मूलभूत विचाराबद्दल शंका घेण्यासारखं त्या ठिकाणी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काही ताकद असलेला एक विभाग आहे आणि ज्याच्यामध्ये आज त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आमचं प्रतिनिधित्व होतं. स्वाभाविकपणाने त्या ठिकाणी जागा, कारण एका विधानसभा मतदारसंघामध्ये 6 ते 7 नगरसेवक निर्वाचित होत असतात. आपण हेही पाहतो राज्यामध्ये आणि देशभरामध्ये काही लोकसभा मतदारसंघ हे विशिष्ट बहुल मतदारसंघ आहेत संबंध देशभरामध्ये. राज्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीची एक भौगोलिक रचना आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने सगळेच राजकीय पक्ष निर्णय घेत असतात. त्यामुळे माझ्या पक्षावरती असा आरोप होत असेल तर तो अनाठ आहे एवढंच मला सांगायचं. साहेब, पुणे आणि पिंपरीमध्ये ज्यावेळेस तुमची चर्चा ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत सुरू होती, तुमच्या पार्टीची का भूमिका होती की सगळीकडे घड्याळाचं चिन्ह असावं आणि त्यामागची भूमिका काय होती, आणि जर ते होत नव्हतं म्हणूनच चर्चा इतके दिवस लांबली का? एक असं आहे की अशी आमची अधिकृत भूमिका होती असं कोण बोललं कधी? नाही, ही पुण्यात स्थानिक खूप चर्चा सुरू होती. एक असं आहे, स्थानिक पातळीवरचा एखादा कार्यकर्ता जर काय बोलला असेल, पक्षाचा पदाधिकारी बोलला असेल तर ती पक्षाची भूमिका होती असं मानणं चुकीचं ठरतं. पक्षाची भूमिका कोण मानतं? अधिकृत प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे अधिकृत प्रवक्ते ज्यांना पक्षाच्या वतीने बोलण्याचा अधिकार दिला ते पदाधिकारी आपली भूमिका मांडू शकतात, पण ती त्यांच्या परापुरती सीमित राहते. पक्ष म्हणून ती भूमिका नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तशी भूमिका कधी घेतलेली नव्हती. एक खरं आहे की ज्यावेळेला निवडणूक होत असते ती निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आपण राजकीय विचार त्या ठिकाणी करत असतो. तो विचार एखाद्या कार्यकर्त्याने मांडला, पण याचा अर्थ त्यांनी काहीतरी अयोग्य केलं असं काय मी मानत नाही, कारण ती पक्षाची अधिकृत भूमिका नव्हती. पक्षाची अधिकृत भूमिका पुणे शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोबत घेऊन काम करावं याचं कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीला सांगितलं जे राजकीय दृष्ट्या अत्यंत योग्य होतं. मुख्यमंत्री महोदयांनी राजकीय विश्लेषण करत असताना पुन्हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 प्रमुख राजकीय पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे 2 पक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.